नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढविणार खासदार नितीनकाका पाटील। कोरेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे सत्कार। राजकारण आणि समाजकारणामध्ये वावरत असताना भावनिकतेला महत्त्व देऊन चालणार नाही। राजकारणामध्ये नेहमी योग्य दिशा लक्षात घेऊन कार्यरत राहणार आवश्यक आहे। जर का दिशा चुकली तर राजकारणामध्ये फार मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागते, हे आपण स्वतः शंकरराव जगताप आणि डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्या उदाहरणावरून लक्षात घेऊ शकतो। त्यामुळे कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भावनिकता आणि व्यावहारिकता याची गल्लत होऊ न देता निर्णय घ्यावा। येणारी 25 वर्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता पूर्ण क्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवणार आहे, अशी घोषणा नवनिर्वाचित खासदार नितीनकाका पाटील यांनी केली। कोरेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नागरी सत्कार समितीच्या वतीने रविवारी दुपारी 3 वाजता मार्केट यार्डातील गीताई मंगल कार्यालयात खासदार नितीनकाका पाटील यांचा स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या समवेत काम केलेले ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव साळुंखे, बाळासाहेब सोळसकर पाटील, सुनील बाबा साळुंखे, शिवाजीराव महाडिक, वासुदेव काका माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले। शिवाजीराव महाडिक यांनी प्रास्ताविक केले। यावेळी विकास साळुंखे, मंगेश धुमाळ, राजेश घाडगे, श्रीमंतदादा झांजुर्णे, ॲडव्होकेट पी.सी. भोसले, संजय झवर, प्राचार्य अनिल बोधे, बाळासाहेब सोळसकर यांची भाषणे झाली। संताजी यादव यांनी मानपत्राचे वाचन केले। शांताराम बापू निकम यांनी मानाचा फेटा बांधला। राहुल साबळे यांनी आभार मानले। राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर खासदार नितीनकाका पाटील यांचा रविवारी कोरेगावात पहिला दौरा होता। बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत हलगी आणि शिंग तुताऱ्यांच्या निनादात खासदार नितीनकाका पाटील यांचे स्वागत करण्यात आले। तेथून मिरवणुकीने ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नलवडेवाडी विकास सोसायटीचा गौरव। उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोरेगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार। कोरेगाव तालुक्यातील विकास सेवा सोसायटीतून उत्कृष्ट कामकाज पूर्ण करत असलेल्या तारगाव शाखांतर्गत नलवडेवाडी विकास सेवा सोसायटीने 2023-2024 मधील कामकाजाच्या अनुषंगाने तालुक्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला। बँकेच्या सभागृहात रविवारी दुपारी 12:30 वाजता मान्यवरांच्या हस्ते सोसायटीची रोख रक्कम गौरवचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावर्षीच्या उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळवणारे कोरेगाव तालुक्यातील ही पहिली संस्था ठरली आहे। चेअरमन राजेंद्र नलवडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने अत्यंत चांगले काम केले आहे। जिल्हा बँकेचे नियम व अटींचे तंतोतंत पालन करत शेतकरी हित साधत नलवडेवाडी विकास सोसायटीने यापूर्वी देखील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम पुरस्कार मिळवला होता। तालुक्यातील 95 विकास सोसायट्यांमधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। बँकेचे मार्गदर्शक संचालक तथा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, संचालक सुनील खत्री, रामभाऊ लेंबे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोसायटीचे चेअरमन राजेंद्र नलवडे यांनी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, रोख 21,000 रुपये असा पुरस्कार स्वीकारला। नलवडेवाडी विकास सोसायटी ही संस्था पातळीवर 100% वसुली करणारी संस्था आहे। सभासदांना उत्कृष्ट लाभांश देणारी ही सोसायटी असून चेअरमन राजेंद्र नलवडे यांच्या नेतृत्वाखाली व्हाईस चेअरमन बाबुराव नलवडे, संचालक धनाजी नलवडे, अशोक नलवडे, विक्रांत नलवडे, मारुती जाधव, अरविंद जाधव, राजेंद्र उंबरे, बाजीराव सोनवलकर, लक्ष्मण सुतार, मधुकर सोनावले, कांताबाई नलवडे, सुनंदा निकम यांनी सोसायटीच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले आहे। जिल्हा बँकेचे तारगाव शाखेचे व्यवस्थापक अजित साळुंखे, विकास अधिकारी पुरुषोत्तम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव हनुमंत पवार, सहसचिव प्रमोद जाधव यांनी संस्था पातळीवर 100% वसुली केली आहे। हिंदनगर वाचनालयाचे उपक्रम कौतुकास्पद। प्रशासक तथा मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे ग्रंथालयास देणगी स्वरूपात ग्रंथ प्रदान। वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हिंदनगर वाचनालय ग्रंथालयाच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी लाभ घेतात। हा उपक्रम स्तुत्य व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रहमतपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी केले। रहमतपूर येथे हिंदनगर वाचनालय व ग्रंथालयात कौस्तुभ गव्हाणे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी सकाळी 10 वाजता स्पर्धा परीक्षा ग्रंथ देणगी स्वरूपात दिले। त्यावेळी ते बोलत होते। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी ग्रंथ संपदा आहे। यावेळी माजी नगराध्यक्ष व
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, माजी नगराध्यक्ष आनंद कोरे, रहमतपूर सहकारी बँकेचे चेअरमन सुनील माने, माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, विद्याधर बाजारे, शशिकांत भोसले, शिवराज माने, सौ नीता माने, सौ सुरेखा माने, सौ ज्योत्स्ना माने, हनुमंत भोसले, दीपक नाईक, नाना राऊत, विकास पवार, सौ उर्मिला जाधव, प्राध्यापक भानुदास भोसले, धैर्यशील सुपले, शांताराम आलेकरी, विश्वास नेरकर, राजेंद्र पवार, ग्रंथपाल संजय जंगम, कुमारी उमा सावंत, श्रीमती शैलजा गोरेगावकर, कुमारी नीता घोलप उपस्थित होते. नाना राऊत यांनी प्रस्तावित केलेले विद्याधर बाजारे यांनी आभार मानले. यावेळी उमेश घाडगे, दत्तात्रय राणे, अंकुर तोरसकर, विजय चव्हाण जाधव यावेळी उपस्थित होते. सिद्धेश्वर कुरोलीत शालेय विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या 2 युवकांना पोलिसांनी शिकवला धडा. वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोलीमध्ये शालेय विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या 2 युवकांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या निर्भया पथकाने चांगलाच धडा शिकवला आहे. वडूज पोलीस ठाण्यात या प्रकरणी रविवारी सायंकाळी 6 वाजता रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर कुरोलीमध्ये शालेय विद्यार्थिनींची सुमित पृथ्वीराज देशमुख आणि साईराज किरण बागल हे दोघे युवक छेडछाड करत आहेत अशी गोपनीय तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्याकडे दाखल झाली होती. त्यांनी तक्रारीची पडताळणी करून निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे, पोलीस नाईक सचिन जगताप, संजय जाधव, सागर पोळ, राजश्री खाडे, सुमाली घाडगे, हवालदार मल्हारी डांगे हांगे, तुषार हांगे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघ आणि कांबळे तपास करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी खटाव आणि मान तालुक्यात छेडछाडीचे प्रकार घडू नयेत, विद्यार्थिनींना मुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी निर्भया पथके सक्षम केलेली आहेत. एसटी बसस्थानके, शाळा महाविद्यालय परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी गस्त घातली जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली जात असल्याने पालकांनी समाधान व्यक्त करून पोलीस दलाला धन्यवाद दिले आहेत.